अहंकार झडण्याचा प्रत्यय घेणारे श्रीसंत चांगदेव यांची कथा लक्षपूर्वक ऐका. 1400 वर्षांपर्यंत कसे जगले. हे अत्यंत हठयोगी. असे सांगतात की दर 100 वर्षांनी योग सामर्थ्याच्या जोरावर समाधिस्थ होऊन मृत्यूकाळ टाळीत आणि जुना देह टाकून नवा देह धारण करीत. म्हणून 1400 वर्षे जगले. ऐदलाबादजवळ चांगदेव या नावाचे एक गाव आहे, तेथे त्यांचा जन्म झाला. यांची 14 समाधीस्थळे आहेत आणि नामांतर केलेली 14 नामवे आहेत. त्यांपैकी चांगा वटेश्वर, चांगा केशवदास, चांगा मरुदगुण ही होत. मरुदगुण हे आडनाम असून प्रचलित आहे. तसेच चक्रपाणी हेही त्यांचे नाम आढळते. इतकी वर्षे जगणारा संत किंवा साधू ज्ञात नाही. निवृत्तीनाथ व मुक्ताबाई यांच्या अभंगात चांगदेवांचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. कवी म्हणून यांची फारशी प्रसिद्धी नाही. 2 पत्र म्हणजे कोरा कागदच. चांगदेव त्रिकालदर्शी असून त्यांनी अनेक आश्चर्यकारक चमत्कार घडवून आणले. तसेच पशु, पक्षी, सर्पही प्राण्यांना ते वश करू शकतात अशी त्यांची कीर्ती चहूकडे पसरली. अशा साधूची भेट होऊन त्यांचे दर्शन घडावे ही उत्कंठा लागून राही. त्यामुळे त्यांचा शिष्यगण वाढत गेला. एकदा पैठणचा एक कुटुंबवत्सल ब्राह्मण कौटुंबिक परिस्थितीने गांजलेला चांगदेवांच्या दर्शनाला आला. या साधूच्या दर्शनाने आणि त्याच्या मार्गदर्शनाने आपण दुःखमुक्त होऊ ही त्याची मनातील इच्छा. बोलता बोलता त्या ब्राह्मणाने पैठणचा उल्लेख केला. पैठण हे तर प्रसिद्ध क्षेत्र आहे. होय महाराज, पैठण हे विद्येचे माहेरघर असून तेथे कित्येक ज्ञानी पुरुषांची वस्ती आहे. ब्रह्मवृंदांच्या सभेत न्यायनिवाडे येथे होत असतात. यांचे निर्णय सर्वत्र मानले जातात. पण चमत्कार असा की ज्ञानेश्वराने आपल्या दैविक सामर्थ्याच्या जोरावर येथील महापंडितांना आपली माथी नम्र कराव्यास लावले. कोण हा ज्ञानेश्वर, अशी पृच्छा चांगदेवाने केली. यावर त्या ब्राह्मणाने ज्ञानेश्वरांचे अलौकिकत्व, त्याने केलेल्या चमत्कारांचे रसभरीत वर्णन केले. त्रिकाज्ञानी चांगदेवाला हा निश्चित विष्णूचा अवतार अशी खूण पटली. सध्या ज्ञानेश्वर कुठे आहे? ज्ञानेश्वर सध्या आळंदीला आहे. हे ऐकल्यावर त्याला भेटण्याची उत्कंठा चांगदेवाला लागली. त्याने लगेच आपल्या शिष्यांना लेखन साहित्य आणण्याची आज्ञा केली. पूर्वसूचना म्हणून अगोदर एक पत्र लिहावे असे चांगदेवाने ठरविले. शिष्य लिहिण्याच्या तयारीत बसला, पण गुरुजी अजून मजकूर सांगेनात. चांगदेव मायना कसा लिहावा या विचारात पडले. आपल्यापेक्षा वयाने लहान म्हणून चिरंजीव अशी सुरुवात करावी. पण वयाने लहान तरी तो मोठा योगी, ज्ञानी असा महापुरुष आहे, तेव्हा तो मायना बरोबर होणार नाही. चांगदेवांना काही सुचेना. शिष्य त्यांच्या तोंडाकडे मजकुराकरिता पाहत बसले. नंतर त्यांनी शिष्यांना आज्ञा केली, कागदाची घडी घाला आणि हे पत्र, म्हणजे कोराच कागद, आळंदीस घेऊन जा आणि ज्ञानेश्वरांना द्या. त्यांच्या संबंधी अधिक माहिती मिळवून ठेवा. 3 वाघावर बसून आळंदीस निघाले. चांगदेवांचे पत्र घेऊन ते शिष्य आळंदीस जाण्यास निघाले. आपल्या गुरुच्या योगसामर्थ्यामुळे लांबचा प्रवास जवळचा झाला. कसा झाला हे त्यांनाही समजेना. त्यांच्या सिद्धीचा प्रताप, धन्य त्यांची सिद्धी. आळंदीस पोहोचल्यावर त्या शिष्यांनी इंद्रायणीवर स्नान करून ते ज्ञानेश्वरांच्या पर्णकुटीकडे निघाले. ज्ञानेश्वरादी भावंडे पर्णकुटीच्या बाहेर आपापसात काही चर्चा व विचारविनिमय करीत होती. इतक्यात पर्णकुटीजवळ पोहोचलेल्या त्या शिष्यांनी ज्ञानेश्वरादी भावंडांचे तेज पाहून त्यांना नम्रतापूर्वक दंडवत घातले आणि तसेच उभे राहिले. आपण चांगाप्तेश्वरांकडून आलात ना? त्यांनी दिलेले पत्र कुठे आहे, अशी पृच्छा ज्ञानेश्वराने केली. ही गोष्ट ज्ञानेश्वरांना कशी समजली, आपण तर अजून काहीच बोललो नाही. शिष्य मनात चमकले आणि त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी ज्ञानेश्वरांना नम्रतापूर्वक अभिवादन करून आणलेले पत्र त्यांना दिले.
पत्र म्हणजे एक कोरा कागदच. या कोया पत्राचा उलगडा निवृत्तीनाथांनी केला. चांगदेवांनी आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्यावर अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या ही गोष्ट खरी, पण आत्मज्ञानाची प्राप्ती अजून त्यांना झालेली नाही. इतक्यात मुक्ताबाई फटकळपणे बोलली, 1400 वर्षे तपश्चर्या करून हे कोरेच. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांकडे वळून म्हणाले, अहंकार हा आत्मज्ञानाला बाधक असतो. त्यांना अजून आत्मज्ञानाचे महत्त्व समजले नाही. स्वतःच्या मोठेपणामुळे पत्राचा मायना कसा लिहावा हे त्यांना नीट उमजले नाही, म्हणून हे पत्र कोरे. या कोया पत्रावरून त्यांचे धोरण लक्षात घे आणि त्यांना जरा सविस्तर उत्तर लिहून दे. ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुकडे दृष्टिक्षेप करून चांगदेवांच्या पत्राचे उत्तर तयार करून त्या शिष्यांजवळ दिले आणि त्यांना निरोप दिला. हे उत्तर म्हणजे चांगदेवांना केलेला उपदेश आहे. त्यात 65 ओव्या आहेत, म्हणून याला चांगदेव 65 म्हणतात. हे शिष्य परत निघाले आणि जणू काही वायुवेगाने ते तापीतीरावर आले. या शिष्यांना ज्ञानेश्वरांच्या सामर्थ्याचा प्रत्यय आला. चांगदेव पत्राचे उत्तर वाचित असता त्यांच्या मनात गलबला सुरू झाला. अनेक विचारचक्रे फिरू लागलीच त्यांनी ज्ञानेश्वरांची भेट घेण्याचे ठरविले. सर्व शिष्यांना प्रयाणाची तयारी करण्यास सुचविले. चांगदेव स्वतः दारी उभ्या असलेल्या वाघावर आरूढ झाले, हातात सर्पाचा चाबूक घेतला आणि सर्वांना चलण्याचा इशारा दिला. चांगदेव स्वतः सिद्ध पुरुष असल्याने ते सर्व लवाजम्यासह अंतराळातून पुढे सरकू लागले. थोड्याच अवधीत ही सर्व मंडळी आळंदीच्या परिसरात पोहोचली. चांगदेवाने चहूकडे दृष्टी फेकली आणि ते भूतलावर उतरले. सर्व शिष्यांनी चांगदेवांचा जय जयकार केला. शंखनाद झाले आणि तेथेच सगळे स्थिर झाले. आपल्या वैभवाचे आणि सामर्थ्याचे दर्शन घडवावे असाही त्यांच्या मनात विचार आला असावा. इकडे ज्ञानेश्वरादी भावंडे भिंतीवर बसून समोरचे दृश्य पाहत होती. इतक्यात निवृत्तीनाथांनी एवढा मोठा तपस्वी आपल्याकडे येत आहे, त्याचे यथोचित स्वागत झाले पाहिजे, त्यांना सामोरे गेले पाहिजे असे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरांना पुढे चलण्याची सूचना केली. भिंतीवर बसलेली ही भावंडे पुढे सरकू लागली. एका शिष्याने आपल्या गुरुचे लक्ष पुढे पुढे सरकत येणाऱ्या भिंतीकडे वेधले. चांगदेव दिम्मूढ झाले. ज्ञानदेवांच्या विलक्षण सामर्थ्याचा त्यांना प्रत्यय आला. ते मनात म्हणाले, मी सिद्धीच्या जोरावर व्याघ्रादी क्रूर प्राण्यांना अंकित केले, अंतराळातून प्रवास केला, सर्पाचा चाबूक केला, जीवसृष्टीवर प्रभुत्व मिळविले, पण ज्ञानेश्वर अचेतन अशा भिंतीवर त्यांनी प्रभुत्व दाखविले. धन्य म्हणून चांगदेवांनी ज्ञानेश्वरांपुढे साष्टांग नमस्कार घातला. मनातला सारा अहंकार झडून गेला. निवृत्तीनाथांनी चांगदेवाला 2 गोष्टी सांगितल्या आणि पुढील मार्गदर्शनाची जबाबदारी मुक्ताबाईवर सोपविली. अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा.